नमस्कार. मी डॉक्टर राजेश दाते. नो शुगर डाएट ग्रुपच्या माध्यमातून आपण मागील एक वर्षभर या संदर्भात आपण जनजागृती ग्रुपच्या माध्यमातून केली. यावर्षी आपण नवीन संकल्पना केली की 2025 साली आपले आरोग्य अधिकाधिक चांगलं कसं राहता येईल या उद्देशानं आम्ही एक कमर्शियल पातळीवर आपला एक ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून या वर्षभरामध्ये आपणा सर्वांना जे या ग्रुपमध्ये सामील होतील त्या सर्वांना आरोग्यविषयक सर्व माहिती ही जी ऑथेंटिक माहिती आहे, जी खरी आपल्या जीवनामध्ये कामाची माहिती आहे, अशीच माहिती आपण या ग्रुपच्या माध्यमातून आपणा सर्वांना देणार आहोत. त्याचबरोबर आरोग्यविषयक आपल्या काही अडचणी असतील, तक्रारी असतील, त्या संदर्भामध्ये आहाराची योजना कशी असावी, व्यायाम कोणता आणि कितपत करावा, त्याच पद्धतीनं काही स्वरूपात ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा आपल्याला निरनिराळ्या आजारांमध्ये या ग्रुपच्या सदस्यांना मोफत आपण देणार आहोत. तर सर्वप्रथम मागील वर्षीचा आपला जो बेसिक कन्सेप्ट होता की नो शुगर डाएट, हा कन्सेप्ट आम्ही यासाठी राबवला की आपल्या शरीरामध्ये साखर आणि त्याचे असणारे अनेक प्रोडक्ट्स इतक्या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये जातात की त्याचा शरीरामध्ये असणारा जो वाईट परिणाम आहे हा सध्या प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असा होतो की साखरेचे पदार्थ बंद करायचे म्हणजे केवळ डायबिटीस किंवा मधुमेह टाळण्यासाठी केवळ हा ग्रुप तयार केलेला आहे, असं नाही. साखर जर बंद केली तर त्याचा ग्लो हा निश्चितच आपल्याला लवकर आपल्या चेहऱ्यावर जाणवतो. निराळ्या आजारापासून मुक्तता मिळते, पोटाचे सर्व आजार कमी होतात. हल्ली असं रिसर्च सांगतो की कॅन्सरसारखे आजार, BP सारखे आजार, हे संधिवातासारखे आजार, हे सर्व आजार व्हायला सुद्धा मूळ घटक जर पाहायला गेलं तर साखरच आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आपण वर्षभर जनजागृती केली, परंतु यापुढे आपल्याला जायचं आहे की आपले आरोग्य अधिकाधिक चांगलं राहावं या उद्देशानं यापुढे आपण आजचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे ॲव्हरेज फिटनेस म्हणजे काय, त्याला दुसऱ्या भाषेत आपण म्हणू शकू ऑप्टिमम फिटनेस म्हणजे काय. याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे तो एक्स्ट्रीम फिटनेस. एक्स्ट्रीम फिटनेस म्हणजे काय, आपण पाहिलं असेल की जिममध्ये जाणारे आपण बरेचसे लोक पाहतो ज्यांची बॉडी बिल्ड खूप मोठी असते, चेस्ट, बायसेप, शोल्डर्स, आपण त्याला 6 पॅक बॉडी म्हणू. अशा पद्धतीचा जो फिटनेस असतो त्याला एक्स्ट्रीम फिटनेस म्हणू शकतो. किंवा फिल्म इंडस्ट्रीतले हिरो हिरोईन्स असतात त्यांचा फिटनेस एक्स्ट्रीम असतो. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्समन पाहिले असेल, विराट कोहली असेल किंवा हे निराळ्या क्षेत्रातले जर स्पोर्ट्स पर्सन पाहिले असेल, त्यांचा जो फिटनेस असतो बॉडीचा तो एक्स्ट्रीम फिटनेस असतो. आर्थिक बाबतीत जर याची जर तुलना करायला झालं तर जसं मी सांगतो की पैसे हा जो प्रकार आहे याला कुठलाही अंत नाही. पैसे कमवायचा अंत नाही. एखादा 1 कोटी कमवत असेल, दुसरा 2 कोटी कमवत असेल, काही हजारो कोटी कमवत असतील. तसा आपल्या आरोग्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर आपल्या आरोग्याला अशी काहीतरी एक ऑप्टिमम फिटनेस पाहिजे की जसं पैशाला अंत नाही, परंतु आपल्या जीवनाला जेवढे आवश्यक पैसे लागतात तेवढे जर आपण कमवलं तरी आपण सुखी राहू शकू. त्यासाठी 1000 कोटीच कमवायला पाहिजे असं काही नाही. एखादा कमवत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येकाला ती गोष्ट शक्य नसते. म्हणजे प्रत्येकाला एक्स्ट्रीम फिटनेस शक्य नसतो. म्हणून आपण एक ऑप्टिमम फिटनेस असला पाहिजे. ऑप्टिमम अशा पद्धतीनं की आपण असे एवढे काही पैसे कमवले पाहिजे की जेणेकरून आपलं घर कुटुंब चांगलं चालेल. त्याच पद्धतीनं आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा असं काहीतरी आहाराची योजना असली पाहिजे, अशी काही व्यायामाची योजना असली पाहिजे की आपल्याला हे निराळे आजार हे होता कामा नये. ॲव्हरेज गोष्टी ठेवून, ऑप्टिमम गोष्टी ठेवून, शरीराला कुठेही जास्त फोर्सफुली ताण न देता आपल्या जीवनशैलीमध्ये अशा पद्धतीचा बदल जर आपण केला तर निश्चितच आपण एक ऑप्टिमम फिटनेसमध्ये येऊ शकतो. आता ऑप्टिमम फिटनेस म्हणजे तरी काय? ऑप्टिमम फिटनेस म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे निराळे आजार आहेत, मेजॉरिटी जर पाहायला गेलं तर ब्लड प्रेशर असेल त्याला आपण रक्तदाब म्हणतो, डायबिटीस असेल त्याला आपण शुगर म्हणतो, हृदयाचे आजार असतील, आपण साखरेची पातळी वाढल्यानंतर HbA1c टेस्ट करतो, ती टेस्टमध्ये तिचे रिपोर्ट्स हाय आलेले असतील, किंवा लिव्हर असेल, कोलेस्ट्रॉल असेल याचे रिपोर्ट्स हाय आलेले असतील. साधारणपणे हे रिपोर्ट जर आपले नॉर्मल असतील तर साधारणपणे आपल्याला मोठे कुठलेही आजार होण्याची भीती ही शक्यतो नसते. अशा वेळेस बरेच वेळा काय केलं जातं की व्यायामाला अतिशय प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. व्यायाम हा आपले शरीर सुडौल बनण्यासाठी निश्चित गरजेचा आहे, परंतु हल्ली व्यायामाचा अतिरेक व्हायला लागला.
जे लोकांना फिटनेसमध्ये येण्यासाठी 110 किलो 120 किलो वजन वाढल्यानंतर पहिलं लोक काय करतात तर पहिला प्रचंड व्यायाम वाढतात. हल्ली एक फॅशन झाली की सकाळी ऑनलाईन वर्कआउट घेतले जातात, 2-2 तास लोक आदळ आपटून त्या व्यायाम करतात. 120 किलोचं वजन असतं, दोरीवरच्या उड्या असतील, झुंबा असतील, प्रचंड हेवी एक्झरसाईज करतात आणि विनाकारण त्या जॉईंट्स किंवा लिगामेंट्सची इंजुरी वाढली जाते. त्यामुळं सुरुवातीच्या फेजमध्ये हळूहळू आपण व्यायाम वाढवला पाहिजे. आपलं शरीर एकदा सुडौल झालं, आपल्या शरीराचं वजन एकदा कमी झालं की निश्चितच तुम्ही व्यायाम हा थोडा थोडा वाढवू शकता. म्हणून व्यायाम जर अति केला तर त्याच्यामुळं काय होतं, बेसिकली भूक वाढली जाते. शरीराची होणारी हानी, लिगामेंटल इंजुरी किंवा नी जॉईंटला होणारा त्रास हा भाग सोडून द्या, परंतु जास्त व्यायाम केल्यामुळं जास्त भूक लागते, जास्त भूक लागल्यामुळं जास्त अन्न जातं आणि अशा वेळेस लोक डायटिंग करतात, उपासमार करतात. मग उपासमार केल्यामुळं अजून चिडचिड वाढते आणि शरीराला फायदा होण्याऐवजी हा तोटाच होतो. त्याच्यामुळं ॲव्हरेजमध्ये आपल्या शरीराला कुठलाही आजार होऊ नये यासाठी ॲव्हरेज आपलं आयुष्यामध्ये आपण कशा पद्धतीनं आहाराची योजना असावी, कशा पद्धतीनं आपला विहार असावा, यासाठी आम्ही उत्तरोत्तर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. म्हणजेच हे निराळे जे आजार आहेत, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, कॅन्सरसारखे आजार असतील, हे आजार टाळण्यासाठी काय करता येईल यासाठी आम्ही उत्तरोत्तर व्हिडिओ बनवणार आहोत. पण बेसिकली आजचा जो माझा उद्देश होता की एक ऑप्टिमम फिटनेस, आपल्या शरीराला कसलाही आजार, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की काही तपासण्या न करता मला काहीच त्रास होत नाही, मला काहीच आजार नाही, ही अज्ञानात लोक सुखी असतात. बरेचसे पेशंट्स मी असेही पाहिले की ज्यांची शुगर ही 300-400 शुगर असते, परंतु त्यांना ते माहीतच नसतं. कधीतरी काहीतरी आजार पडतात, कधीतरी अचानक मोतीबिंदूची नजर कमी होते, डोळ्याच्या डॉक्टरांकडे तपासायला जातात, त्यावेळेस कळतं का अरे शुगर तर माझी 400 आलेली आहे. म्हणून मला सांगायचं की बरेचसे आजार हे सायलेंट किलर असतात. रक्तदाबाचं तसंच आहे, बऱ्याचशा लोकांना काहीच त्रास नसतो, पण त्यांची शुगर, ब्लड प्रेशर हा 170-110 असतो आणि ते अज्ञानात सुखी असतात की मला कसलाही त्रास नाही. कसलाही त्रास नाही ही चांगली गोष्ट आहे, पण कसलाही त्रास नसला तरी वर्षभरातनं आपण आपल्या रक्तातली साखर तपासली पाहिजे, आपला रक्तदाब तपासला पाहिजे, कोलेस्ट्रॉल असेल, लिव्हरचे फंक्शन असतील, त्याचबरोबर HBO सारख्या टेस्ट असतील. याच्यात खूप डीपमध्ये जाण्याची गरज नाही. ह्या बेसिक टेस्ट जरी आपण केल्या तर आपण एक ऑप्टिमम ॲव्हरेज फिटनेसमध्ये येऊ शकाल. त्यासाठी एक्स्ट्रीम एक्झरसाईज करायची गरज नाही आहे, फार मोठी जिम लावायची गरज नाही आहे, फार मोठा वर्कआउट पण करण्याची गरज नाही आहे. बेसिक आपण पाहिलं असेल, वर्कआउट करणाऱ्यांची संख्या जर पाहिलं, किती लोक वर्कआउट करतात. आता मी माझ्या परिसरात जर पाहायला गेलं तर ग्राउंडवर मोजून 5-25 लोक आपल्याला पाहायला मिळतात. जिममध्ये 5, 50, 100, 200 लोक पाहायला मिळतात. म्हणजे 1-2 लाख लोकसंख्या असलेल्या गावाच्या ठिकाणी मोजून तुम्हाला 100 ते 200 लोक सुद्धा व्यायाम करताना पाहायला मिळतात. म्हणजे त्याचा जर रेशो खायला गेलं तर 0.01 किंवा 0.5% फक्त लोक व्यायाम करतात आणि बाकीचे लोक व्यायामच करत नाही. मी म्हणत नाही व्यायाम करणारे फिट आहेत किंवा व्यायाम न करणारे अनफिट आहेत, परंतु मी असेही माझ्या परिसरातले उदाहरण पाहिले की 1-2 दिवसापूर्वी जिममधला माझा एक मुलगा मित्र मला भेटला की त्यांनी रक्ताचे रिपोर्ट्स केले तर लिपिड प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉल त्याचं जवळपास 250-300 पर्यंत सापडलं. लिव्हरचे फंक्शन खूप वाढलेले होते, पण ह्याचा वर्कआउट माझ्यापेक्षा खूप एक्स्ट्रीम होता, खूप चांगला होता. त्याची बॉडी 6 पॅक सारखी दिसत होती, तरीही त्याच्या शरीरामध्ये हे बदल मला जाणवले. म्हणजे याचा अर्थ व्यायाम करणारा प्रत्येकच माणूस फिट असतो असंही नाही, त्याला कॉन्ट्रावर्सी असेलही, परंतु व्यायाम न करणारा माणूस अनफिट आहे असंही नाही, परंतु व्यायाम न करणे हे चुकीचं आहे. काहीतरी शरीराला व्यायाम, ॲव्हरेज व्यायाम, निदान आपण काहीतरी चाललं पाहिजे, आपण सायकल चालवली पाहिजे, आपण 4 सूर्यनमस्कार तरी घालता आले पाहिजे, याला आपण ऑप्टिमम फिटनेस असं म्हणू. या संदर्भात प्रत्येकाशी रिलेटेड पार्टवर आपण वर्षभरामध्ये बोलणारच आहोत. एक बेसिक व्हिडिओ म्हणून या वर्षभराची सुरुवात आपण एक ऑप्टिमम फिटनेसची सुरुवात जी करणार आहोत ती फक्त साखरेपासून करावी अशी मला आपणास विनंती करावीशी वाटते. साखर, गूळ आणि मध याच्यामध्येही मतमतांतर असतील, माझ्या मताशी सर्व मत सहमत नसतील, परंतु गूळ या सेन्सनी मी सांगितलं की गूळ हल्ली काही प्रमाणात चांगल्या ठिकाणी गूळ मिळतो, याबद्दल माझं मत चांगलं आहे, परंतु 90% ठिकाणी हा गूळ बनवताना रॉ साखरच वापरली जाते. म्हणून गूळ आणि मध सुद्धा हल्ली त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा भेसळ मिक्स केली जाते. त्याच्यापेक्षा त्याचं वाचून आडलंय काय, त्याच्यापेक्षा साखर, गूळ आणि मध हे 3 पदार्थ जर आपण आपल्या आहारातनं वर्ज्य केले प्राथमिक स्वरूपात, तर ऑप्टिमम फिटनेसमध्ये यायला खूप मोठी मोलाची मदत होईल.
एवढंच मी सांगतो. यानंतर आपण उत्तरोत्तर इतर व्हिडिओ बनवणार आहोत. त्या माध्यमातून आम्ही आपल्या संपर्कात राहू. धन्यवाद.